स्वागत आहे. आम्ही दिवसभर तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, पण तुम्ही खरोखर दुःखी होता. आम्ही तुमचं दुःख समजू येतो की तुमचा नेता हरपलेला आहे. पण तुमच्याही भावना महाराष्ट्रापर्यंत पोहोचाव्या यासाठी तुम्ही आता आम्हाला जवळपास 9:30 वाजताची वेळ दिलेली आहे. काय भावना आहे तुमच्या या घटनेसंदर्भात? साहेब निशब्द झालेला आहे. बिलकुल. खरं म्हणजे की अजितदादांची ताकद संपूर्ण महाराष्ट्रावर होती. संपूर्ण महाराष्ट्र देश शोककळेमध्ये गेलेला आहे. बारामती तर गेलीच आहे, पण आमचा नागपूर जिल्हा पण त्या शोककळेमध्ये सामील आहे. आणि दादा गेल्याने संपूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, आमच्या कार्यकर्त्यावर, आमच्या सगळ्याच पूर्ण नेत्यावर एक मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. आणि समोर काय होईल, आणि असा नेता मिळणं फार कठीण आहे. आणि एक एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की बारीक बारीक लक्ष ठेवणारा जो नेता, छोट्या कार्यकर्त्याला समोर नेण्याचा प्रयत्न करणारा नेता आमचा अजितदादा होता. आणि साहेब सांगतो, 2019 मध्ये जेव्हा मी एक मोठा सामाजिक न्याय विभागाचा कार्यक्रम लावलेला होता वाडीमध्ये, तर तेव्हा अजितदादाचा डायरेक्ट फोन माझ्या मोबाईलवर आला आणि संतोष, तुम्ही जो सामाजिक न्याय विभागाचा जो कार्यक्रम केला, हा फार सुंदर कार्यक्रम केलेला आहे आज आम्हाला कळालं. आणि त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड साहेब, आमचे मित्र पंडित कांबळे यांनी त्यांना अजितदादांना सांगितलं की संतोष नरवाडीने फार मोठा सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम घेतला आहे. आणि त्यांनी फार शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस एक तेवढा मोठा नेता एक साधारण कार्यकर्त्याला फोन करून शुभेच्छा देत आहे.